खारी सारखे लेअर पडणारे शंकरपाळे एकदम मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे. आता बऱ्याच जणांचे शंकरपाळे ना एकदम कडक बनतात बरं का, मऊसूत बनतच नाही तर. पण हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आहे ना तुमचे शंकरपाळे एकदम परफेक्टच बनणार. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिले एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची, 1 वाटी पाणी टाकायचं बरं का, आणि त्याला ना थोडं उकळून घेतल्यासारखं करायचं, म्हणजे साखर वितळेपर्यंत बरं. आता याच्यामध्ये ना गरम असतानाच 1 वाटी तूप टाकायचं बरं का. तर तुपामध्ये ना इथं मी कृष्णल ब्रँडचं गिरगायचं तूप घेतलंय. हे तूप एकदम दाणेदार आणि घरच्या तुपासारखा स्वाद येतो. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर देते, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. नंतर आता एका भांड्यामध्ये ना 7 वाट्या मैदा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आता सगळं प्रमाण आहे ना एकाच वाटीने घ्यायचं बरं का. तेवढ्या पाण्याला ना 7 वाटी मैदा परफेक्ट आहे. आता हे तुपाचं पाणी ना थोडं थोडं टाकून ना पीठ मळून घ्यायचं. आता पीठ आपण चपात्याला मळतो ना तसं पण नाही मळायचं, म्हणजे फक्त गोळा तयार झाला पाहिजे. व्हिडिओ मध्ये दिसतंय ना त्याप्रमाणे. आता याला ना एखाद्या पिशवीत ठेवायचं चांगलं, एखाद्या तासासाठी बरं का, म्हणजे चांगलं मुरून जातं. आता नंतर आहे ना ह्या पिठातून आहे ना एक गोळा तोडून घ्यायचा आणि व्हिडिओ मध्ये दिसतंय ना तसे असे त्याचे जागच्या जागेवर असे लेअर करून घ्यायचे बरं का, आणि लाटून घ्यायचं बघा. आता याला एकदम पातळ नाही लाटायचं बरं का. आता या लाटण्यावर जाऊ नका, नंतर त्याचे असे चौकोन कापून घ्यायचे आणि आता आपल्याला पाहिजेत ना तसे शंकरपाळ्याचे शेप देऊन घ्यायचे बरं का. तुम्हाला जसे आवडते तसे छोटे मोठे. हे करायला लागलेत ना तवाच तेल गरम करायला ठेवायचं आणि करून झालं का लगेच एक एक गाणं असा मस्त तळायला टाकायचं बरं का. आता गॅस आहे ना एकदम हाय नाही ठेवायचं, टाकल्याच्या नंतर मीडियम गॅस ठेवायचा आणि याला चांगले लेअर सुटायला लागले आणि कलर यायला लागला का बारीक गॅस करून याला 2-3 मिनिटं असं तळून द्यायचं, म्हणजे आतून पण चांगले शंकरपाळे तळत येतं आणि एकदम खुसखुशीत होत येतं. एकदम तुम्ही बघू शकता म्हणजे किती लेअर सुटल्यात आणि एकदम असे मस्त झालेले आहेत बरं का. आतपर्यंत तळल्या गेलेले आहेत, म्हणजे हाताने जर सहज दाबलं ना तर एकदम असे चुरा होते बरं का, इतके मऊसूत झालेले. तर तुम्ही ह्या प्रमाणाने आणि ह्या पद्धतीने बनवले ना तर तुमचे शंकरपाळे दुंबोळं कधीच बिघडणार नाही. तर नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा.